वेलकम टू आशूज किचन। तर आज मी बनवलेला आहे सॉफ्ट असा ढोकळा बेसनपासून घरच्या घरी, एकदम मार्केटसारखा, टेस्टलाही छान आणि दिसायलाही छान आणि अगदी पूर्ण असा जाळीदार असा ढोकळा बनलेला आहे। तर इथं मस्त असा जाळीदार ढोकळा बनवण्यासाठी मी इथं मिक्सरमध्ये हे मिक्सर काढून घेणार आहे, जेणेकरून आपलं पेस्ट खूप छान तयार होते। तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 वाट्या बेसन घेतलेला आहे आणि एका चमच्यामध्ये साखर आणि मीठ असा 1 चमचा घेतलेला आहे आणि सायट्रिक ॲसिड जे आहे ते अर्धा चमचा घेतलेला आहे। हे बाजारामध्ये इझिली उपलब्ध होतं सायट्रिक ॲसिड। आणि हळद थोडीशी आणि 1 वाटी पाणी। तर 2 वाटी बेसनसाठी तर मी आधी पेस्ट बनवण्यासाठी 1च वाटी वापरलेली आहे, नंतर मी 1 वाटी वापरणार आहे आणि 1 चमचा तेल। तर हे सगळं आपण मिक्सरला लावून घ्यायचं। मिक्सर लावल्यामुळे पेस्ट पण छान तयार होते आणि हळदीचे मध्ये मध्ये जे रेड स्पॉट येतात ते आपल्या डोक्यावर येत नाहीत। तर मी परत एकदा इथे 1 वाटी पाणी वापरून पेस्ट बनवून घेतलेली आहे। तर 2 वाटी बेसनसाठी इथे 2 वाटी पाणी वापरलेलं आहे मी। तर इथे छान पेस्ट तयार झालेली आहे। तर हे मी एक 10 मिनिटासाठी रेस्ट करायला साईडला ठेवून देते, जेणेकरून मिक्सर आपलं छान भिजेल। हा ढोकळा मी इडली पात्रात बनवणार आहे। इडलीच्या पात्रामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मी एक स्टँड ठेवलेले आहे आणि जे आपण हे मिक्सर ठेवलेलं होतं 10 मिनिटासाठी ते आता मी 10 मिनिटानंतर छान रेस्ट झालेले आहे मिक्सर। त्याच्यामध्ये सोडा जो आपला असतो खायचा सोडा, तो अर्धा चमचा खायचा सोडा टाकायचा आहे। जेव्हा आपण हे भांड्यामध्ये मिक्सर टाकतो तेव्हाच सोडा टाकायचा, कारण हे पूर्ण डबल होऊन जातं, मिक्सर पूर्ण फुलतं। हे बघा, सोडा टाकल्यानंतर हे मिक्सर पूर्ण सॉफ्ट होतं, स्पंजी होतं आणि एकदम सॉफ्ट असं हे मिक्सर तयार झालेलं आहे। तर जेव्हा तुम्ही करायला घेणार हा ढोकळा तेव्हाच तुम्ही हा सोडा टाकायचा अगदी लास्टला। तर आता इथे हे मिक्सरमध्ये सोडा टाकल्यानंतर मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि ज्या भांड्यामध्ये तुम्ही करणार आहे ढोकळा त्याला मी आधी तेल लावून घेतलेलं आहे आणि जे इडलीच्या भांड्यामध्ये आपण इडल्या वाफवायला ठेवतो तसंच हे आपण 20 ते 25 मिनिटासाठी ठेवून द्यायचे। तर इथे 20 ते 25 मिनिटानंतर बघू शकता एकदम छान असा ढोकळा तयार झालेला आहे, एकदम मस्त। आणि टूथपिकच्या साहाय्याने मी बघितलं तर तुम्ही टूथपिक किंवा चाकू पण घेऊन बघू शकता। क्लीन जेव्हा निघतं तेव्हा समजायचं की व्यवस्थित शिजलेलं आहे। जर चिपकत असेल किंवा थोडंसं स्टिकी वाटत असेल तर एक 5 मिनिटं अजून ठेवून द्यायचं। तर इथं मी 20 ते 25 मिनिटच ठेवलेलं होतं, तर छान शिजलेलं आहे आणि बघा साईडने कडा पूर्ण निघलेले आहे, छान फुललेलं आहे। तर ढोकळ्यावर जे आपण पाणी टाकतो ते पाणी मी बनवते, ज्याच्यामुळे आपला ढोकळा हा सॉफ्ट आणि अगदी छान असं ज्युसी लागतो, कोरडा लागत नाही। तर इथं मी तेल घेतलेलं आहे, तेलामध्ये जिरं, मोहरी, मिरची, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि थोडी साखर मी टाकून त्याच्यामध्ये 1 वाटी ते 2 वाटी मी पाणी टाकून हे चांगलं उकळून घेते। उकळून घेऊन थोडंसं थंड झाल्यानंतर जो ढोकळा आहे भांड्यामध्ये तो मी आधी काढलेला नाही आहे, त्या भांड्यामध्ये असतानाच तुम्ही वरून पाणी टाका, म्हणजे सगळ्या साईडला छान असं ढोकळ्यामध्ये ते पाणी ओढून घेतं आणि आपला ढोकळा सॉफ्ट पण होतो, ज्युसी पण होतो, कोरडा अजिबात लागत नाही। त्यामुळे आता हे मी पाणी आधी त्याच्यामध्ये सगळीकडे टाकून देते आणि मग मी ह्याचे पीसेस करून घेते। तर घरच्या घरी अगदी 2च वाटी बेसनमध्ये एकदम छान असा ढोकळा तयार झालेला आहे। आता मी कट करून घेते। तुम्ही बघू शकता अगदी स्पंजी आणि सगळ्या साईडने असं छान फुलतो, अगदी जाळीदार असा ढोकळा तयार होतो। तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर इथे मी तुम्हाला दाखवते कट करून। बघा अगदी जाळीदार, अगदी छान असा ढोकळा तयार झालेला आहे आणि जे आपण पाणी टाकलेलं आहे ते पाणी टाकल्यामुळे अगदी आतमध्ये बघा पाणी असं सॉफ्ट असं, अजिबात कोरडा होत नाही